युद्धामुळे राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने लहान मोठे व्यवसाय बंद झालेत. त्यातच सण उत्सवाचे दिवस आहेत, त्यामुळे पर्यायाच्या शोधात सगळेच जण आहेत. अशाच परिस्थितीत मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिल परिसरातील जैन मंदिरांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलं आणि लोढा वादाच्या भोवऱ्यात अडकले. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात. नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही पाहत आहात story.com. जैन मंदिरांमध्ये सोहळे साजरे होत असताना तिथे प्रसाद तयार करण्यासाठी गॅस सिलेंडरची मागणी होती. त्यासाठी मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरांना धार्मिक कार्यक्रमासाठी विशेष कोट्यातून प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी मंगलप्रभात लोढांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना पत्र लिहिलं. हे पत्र व्हायरल होताच मनसेने आक्षेप घेत एका विशिष्ट धर्मासाठी ही मागणी कशी करू शकतात मंगलप्रभात लोढा असा सवाल उपस्थित करत डीबी मार्ग पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली आणि गुन्हा नोंदवण्याची सुद्धा मागणी केली. गॅसचा काळा बाजार झाल्यास कठोर भूमिका घेऊ असा इशारा सुद्धा दिला. या आरोपांचं खंडन करत मंगलप्रभात लोढा म्हणाले, साईबाबा मंडळाला देखील सिलेंडर देण्याचं आश्वासन मी दिलं, त्यामुळे विशिष्ट धर्माचा प्रश्न नाही. तसंच माझ्यावर केलेले आरोप राजकीय हेतूने आहेत. धार्मिक कार्यक्रमात सहकार्य केलं त्यात गुन्हा काय असा सवाल लोढांनी उपस्थित केला. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती तर 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्याने ती जबाबदारी घेणं मला भाग आहे असंही ते म्हणाले. मंगलप्रभात लोढांनी लिहिलेलं पत्र आणि मनसेच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.